नमस्कार, मी माधुरी कुमकर. आपल्या आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नारायणगाव येथील मुक्ताई व काळोबा यात्रेला ओळखले जाते. मुक्ताई व काळोबा देवस्थानच्या वतीने या वर्षी यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी तमाशा पंढरी नारायणगाव येथे ज्येष्ठ तमाशा कलावंत तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे व स्वर्गीय विठबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवीस मांडव डहाळे, शेरणी वाटप व रात्री मानाच्या घागरीचे आयोजन करण्यात आले होते. ही घागर मिरवणूक नारायणगावच्या यात्रेतील प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. या वर्षी या घागर मिरवणुकीत परिसरातील 15 ते 20 पथकांनी आपली वाद्यकला सादर केली. या मिरवणुकीत साधारणपणे 250 ते 300 महिलांनी आपल्या डोक्यावरील सजवलेल्या घागरी घेऊन आपल्या मानाच्या घागर देवीच्या पायरीवर अर्पण केल्या. त्यानंतर देवीच्या पालखी मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संपूर्ण यात्रा कमिटी, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नारायणगावच्या या सुप्रसिद्ध यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची क्षणचित्रे पाहूयात आमचे सिनियर करस्पॉन्डंट सचिन डेरे यांच्या सोबत. तळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग बंधविनला भेद शिनला भाव भिनला आई ग मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. कलाधिपती गणपती धाम पंढरपूर वासिनी विठाई धाम गाज भजनाची येऊ दे ग, सांज सृजनाची वाजू दे ग, पत्थरातून फुटल का हो ह्या प्रपाताचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानी.
आग उसळली ज्योत झळकली आई ग बंध विणला भेद शिनला भाव भिनला आई ग माळ कवड्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून मळवट ढाक पाळीला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा आई राजा उद्या तुळजापूर तुळजा भवानी आईचा माहूर गडी रेणुका देवीचा आई अंबाबाईचा देवी सप्तशृंगीचा पास कलकलाधिपती गणपती धाम पंढरपूर वासिनी विठाई धाम गाज भजनाची येऊ दे ग सांज सृजनाची वाजू दे ग पत्थरातून फुटल का हो ह्या प्रपाताचा आलीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा निपणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मंडळी, आपण जो अनुभवत आहात तो अनुभव आहे नारायणगावच्या यात्रेच्या जल्लोषाचा. नारायणगावची यात्रा म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आणि हा यात्रेचा जल्लोष आजपासून नारायणगावमध्ये सलग 5 ते 6 दिवस अनुभवायला मिळणार आहे. आज यात्रेचा पहिला दिवस होता. सकाळी मांडव डाळे शिरणी वाटप आणि आज संध्याकाळी देवीच्या घागरीचं या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे. आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात सर्व सवासनी ज्या आहेत या डोक्यावरती मानाच्या घागरी घेऊन या पाण्याने भरलेल्या या संपूर्ण घागरी देवीच्या पायरीवर आणून ओतत असतात आणि जी पहिली येणारी भगिनी आहे त्या ठिकाणी तिला देवीच्या या संपूर्ण यात्रोत्सवाच्या निमित्तानं एक पारितोषिक सुद्धा दिलं जात असतं आणि देवीच्या पालखीची मिरवणूक या निमित्तानं काढली जात असते आणि संपूर्ण ग्रामस्थ, संपूर्ण नारायणगावचे भाविक एवढेच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतून येणारे संपूर्ण भाविक या यात्रोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसतात. एक अत्यंत मोठा, अत्यंत एक उत्साहपूर्ण वातावरण या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये असलेलं आपल्याला दिसून येत आहे. लहान थोरापासून लहान मुलांपासून सर्वजण या यात्रोत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी झालेले आहेत आणि असा हा घागरीचा जल्लोष या नारायणगाव परिसरामध्ये या यात्रोत्सवाच्या निमित्तानं आता आपण अनुभवताना दिसत आहे. या नारायणगाव पंचक्रोशीमध्ये असणारे तब्बल 50 पेक्षा अधिक वाद्यवृंद, ढोल तासे, लेझिम पथकं या घागरी मिरवणुकीमध्ये सहभागी झाली आहेत आणि त्यांनी आपली जी वाद्यकला आहे
या घागरी मिरवणुकीच्या दरम्यान सादर केलेली आहे. आणि त्यामुळे संपूर्णच नारायणगावचा हा बाजारपेठा, संपूर्ण परिसर, मंदिर परिसर हा या संपूर्ण वाद्याच्या आवाजाने दुमदुमून निघालेला होता. आणि आता आपण ऐकू शकता की या ठिकाणी या घागरी देवळामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि घागरामध्ये या देवळामध्ये पोहोचल्यानंतर सवासनींनी या भरलेल्या घागरी देवीच्या पायरीवर ओतलेल्या आहेत. आणि आता या ठिकाणी ही जी काही पालखी देवळात आलेली आहे त्या पालखीच्या आरतीचा कार्यक्रम या देवळामध्ये सुरू आहे. आणि अशा स्वरूपाचा जल्लोष इथून पुढे देखील पुढील 4 ते 5 दिवस नारायणगावच्या या पंचक्रोशीमध्ये सर्व भाविकांना अनुभवायला मिळणार आहे. एक उत्साहपूर्ण वातावरण संपूर्ण या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येत आहे. यात्रा म्हटलं की खरा आनंद असतो तो बाळगोपाळांचा. यात्रा उत्सवामध्ये हे बाळगोपाळ तनामनाने आनंदाने सहभागी होताना दिसून येतात. रमतात, पाळणे, विविध खेळणी यामध्ये कुठेतरी रमलेले बाळगोपाळ विविध यात्रांमध्ये आपल्याला अनुभवायला भेटतात, पाहायला भेटतात. खऱ्या अर्थानं मामाच्या झुकझुक आगीनं गाडी, दुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया असं म्हणत खास करून यात्रेसाठी आलेली भाचे मंडळी मामाच्या यात्रेमध्ये या खेळण्यामध्ये बसण्याचा आणि यात्रेमध्ये असणाऱ्या मनोरंजनाच्या विविध खेळण्यांचा, साधनांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. खास यात्रेनिमित्त काही लहान मुलं आपल्या मामाच्या गावाला आलेली आहेत, जी यात्रा फिरून आलेली आहेत आणि यात्रेमध्ये त्यांचा असणारा अनुभव मी आज ते आपल्याशी शेअर करणार आहेत. आपण यात्रेत गेला होतात का? सगळा हा आनंद कसा होता आपल्या यात्रेत? खूप मजा आली. तुम्ही कुठल्या पाळण्यांमध्ये वगैरे बसला होता? काय काय आम्ही मोठे पाळण्यांमध्ये बसलो. अजून इथं खूप खायची दुकाने होती, तिथे खूप खाल्लं. खूप मजा आली. देवीच्या पाया पडून आलो. देवीच्या पाया पडलो. तू काय केलंस? मी पण तेच केलं. तू पण तेच केलेलं आहेस. पाळण्या वगैरे बसलास का? हो. तुला यात्रेमध्ये नक्की काय आवडलं? मला पाळण्यात बसायला आणि दरवर्षी तू यात्रेत येत असतो? हो. दरवर्षी यात्रेमध्ये येणारी ही बच्चे कंपनी एकंदर या यात्रेचा संपूर्ण आनंद घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यामध्ये असणारं जे काही हसू आहे हे सगळं आपल्याला सांगून जातं. त्यामुळे वेगळं सांगण्याची काही गरज भासत नाहीये. अत्यंत आनंद, अत्यंत जल्लोष या सर्व बच्चे कंपनीने या यात्रेमध्ये लुटलेला आपल्याला दिसून येत आहे. खऱ्या अर्थानं यात्रा म्हटलं, जत्रा म्हटलं की खरा आनंद असतो तो बाळगोपाळांचा, बाळचमूंचा. आणि या बाळचमू खऱ्या अर्थानं या यात्रा उत्सवामध्ये सर्वत्र रमलेले दिसतात. झुकझुक आगीनं गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया असा म्हणत खऱ्या अर्थानं सुट्टीचा आनंद मामाच्या गावाला जाऊन लुटणारे हे बालचमू कुठेतरी यात्रेमध्ये मामाच्या गावाला रमलेले दिसून येत आहेत. आणि आज मी नारायणगावच्या जी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी समजली जाणारी यात्रा आहे, आई मुक्ताई जे नारायणगावचं ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताची असणारी ही यात्रा. आणि या यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाचे कंपनी, पाहुणे रावळे या यात्रेसाठी हजेरी लावलेली आहे. अनेक लहान मुलं या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. या संपूर्ण यात्रेमध्ये असणाऱ्या खेळण्यांमध्ये, मिठाईच्या दुकानामध्ये, खाण्याच्या दुकानामध्ये मनसोक्त आनंद या सगळ्या बालचमूंनी घेतलेला आहे. माझ्यासमोर काय बालचमू आहेत ज्यांनी या यात्रेचा आनंद लुटलेला आहे. ही एक चिमुकली माझ्या समवेत आहे. तू कुठून आलेली आहेस आणि तू यात्रेत गेली होतीस का? हो. तू यात्रेमध्ये काय पाहिलंस नक्की? मोठा पाळणा. पाळणा. तू पाळण्यामध्ये बसली होतीस का? हो. तू यात्रेमध्ये काय काय खाल्लंस? काय आनंद लुटलायस? पाणीपुरी, खेळणी, भेळ. हे सगळं तू खाल्लंयस. अजून तू या ठिकाणी यात्रेमध्ये किती दिवस जाणार आहेस? तू देवीच्या पाया पडायला गेली होतीस का? 3 दिवस. 3 दिवस यात्रेमध्ये थांबणार आहेस, यात्रेचा आनंद लुटणार आहे. 3 दिवस ही चिमुकली या संपूर्ण यात्रेचा आनंद लुटणार आहे. आज पहिल्या दिवशी ती यात्रेत जाऊन आलेली आहे. पाणीपुरी, त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये मिळणारे जे काही जिलेबी आहे, भजी आहे, याचा मनसोक्त आनंद कुठेतरी या संपूर्ण बालचमूने लुटलेला आहे. माझ्यासमोर एक दुसरी एक चिमुकली आहे. तू यात्रेमध्ये गेली होतीस का? काय सांगतेस? यात्रेमध्ये गेली होतीस? रात्री गेली होतीस का? बर, यात्रेमध्ये काय केलंस तू? काय केलं तू यात्रेमध्ये? अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया या संपूर्ण बालचमूंच्या, अत्यंत बोबड्या बोलामध्ये या संपूर्ण बालचमू आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. अजून एक चिमुरडी माझ्या समोर आहे. तू यात्रेमध्ये गेली होती का दुर्वा? नाही गेलीस का? मग तू यात्रेमध्ये जाणार आहेस का? कोणाबरोबर जाणार आहे? आई संग. आई बरोबर जाणार आहेस का? यात्रेमध्ये तू काय खाणार आहेस? भाजीपाव. भाजीपाव खाणार आहेस का? अजून काय काय करणार आहे? पाळण्यामध्ये बसणार आहेस का? आईस्क्रीम खाणार आहेस का? एकंदर सर्व अनुभव अत्यंत बोलका, अत्यंत जिवंत. खऱ्या अर्थानं
ही जर यात्रा म्हटलं तर ती कोणासाठी असते, तर खऱ्या अर्थानं आपल्या पालकांसमोर या यात्रेमध्ये आनंद लुटणाऱ्या या बालचिमूंसाठीच असते. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भोसेकरसह सचिन डेरे, आपला आवाज, नारायणगाव.